हृदय मंदिरे त्यांचे सरले रझार झाला सुफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांचे सरले रझार झाला सुफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरो ने दे उरे त्यांचे सरले एरझार झाला सफळ व्यापार विठ्ठल 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 साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांचे सरले एरझार झाला सफळ व्यापार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दान कृपा दाने कथिता विचार दान कृपा दाने कथिता विचार दाने कथिता विचार दान कृपा दाने कथिता विचार गुरुदास तुका भगवती गुरुदास तुका भगवती गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया संत कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल मूर्तिमंत वैराग्य ज्यांच्या ठाई वसलेलं आहे, ज्यांच्या अभंगांची कीर्ती साता समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे, महाराष्ट्रीयन माणसाच्या 80% लोकांच्या मुखामध्ये जगद्गुरु तुकोबारायचे अभंग आहेत. इंद्रायणी नदीने दिलेलं एक सुंदर रत्न आहे. साक्षात भगवंत ज्यांच्यासाठी वेळ मागतो, ज्या अशा जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी हरिनाथ भगवान साठविला हरी जिही हृदय मंदिरे भगवंताच साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. म्हणजे त्यांची जर एरझार संपते कुठं, जर भगवंत हृदयामध्ये साठवला तर. आता प्रश्न असा आहे की तो आहे की नाही हृदयामध्ये. तो अगोदरच आहे, मी हृदयामध्ये आत्मारामो. जर असं जर असेल, मी हृदयामध्ये आत्माराम रूपाने राहत असेल, तर मग साठवायचा कसा, हा प्रश्न आहे. साठवला कसा पाहिजे, मग कसं काय साठवायचं त्याला. पण नाही, तो हृदयामध्ये आहेच, पण त्याची सतत जाणीव होणं म्हणजे साठवणं. विठ्ठल विठ्ठल माणसांकडे सर्व असतं हो, पण जाणीव नसते. आपल्याकडे काय आहे याची सुद्धा जाणीव नसते, आपल्याकडे काय नाही याची सुद्धा जाणीव नसते. हे भगवंताने आपल्याला शरीर दिलंय, हे शरीर सुद्धा कशासाठी दिलंय, का दिलंय, त्याचं कारण काय आहे याचं सुद्धा जाणीव नसते. म्हणून तुम्हाला सांगतो, जाणीव ठेवणं महत्वाचे आहे. कारण आज नैमित्तिक कीर्तन आहे. कशासाठी कीर्तन आहे तर नारायणराव शिवराम कुटे, संपतराव शिवराम कुटे,
संजयजी शिवराम कुटे यांच्या घराची वास्तुशांती आहे. आता वास्तुशांती करावी की करू नये हाही प्रश्न आहे. कारण माझ्या आईवडिलांनी घर बांधलं परळीला, मी अजूनही त्यांची वास्तुशांती केली नाही. कारण जो माणूस सज्जन आहे, जो माणूस सज्जन आहे त्याला कुठली काही करायची गरज. जेही हृदय मंदिरी, ज्याच्या हृदयामध्ये भगवंताला साठवलंय, मला नाही वाटत तो कुठेही बसला तरी ती जागा शांत व पवित्र होईल. हे संतांसाठी आहे. पण जो भगवंताचं भजनच करत नाही, धन्य बाबा, जो भगवंताचं भजनच करत नाही त्या व्यक्तीला वास्तुशांतीची गरज आहे. कारण त्या वास्तूमध्ये जे जे काही दोष असतात ते दोष शांत करण्यासाठी. पण साधू असेल, संत असेल, त्याला कुठल्याही शक्तीची गरज नाही. का नाही? कारण की तिथे काहीच होऊ शकत नाही. आपण जर घरामध्ये भगवंताचं रात्रंदिवस स्मरण करत असाल, ज्ञानेश्वरी वाचत असाल, तुकोबाराचा गाथा वाचत असाल, तर मग काय शांती करायची गरज आहे? नाही. कारण भगवंताचं नामस्मरण हे सगळ्यात मोठं आहे. आणि मला सांगा तुम्ही, ठीक आहे, वास्तुशांती केलेल्या घरात भांडणं होत नाहीत का? बोलायचं मला तुमच्याशी, होतात की नाही शंभू? मग ती वास्तुशांती कशी होईल? तर घरामध्ये तुम्ही जो विचार करतात तो विचार फार महत्वाचा आहे. जर सात्विक विचार केला तर आपल्या घरात वातावरण सात्विक बनतं. कितीही शांती करा, घरातलं वातावरण आपल्यावर डिपेंड आहे. आपण काय करतो त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, वास्तू शांत होईल थोड्या वेळापुरती, पण त्या घरामध्ये जर आपण मांसाहार करत असाल, दारू पित असाल, त्या घरामध्ये जर वाईट कृत्य करत असाल, तर ते घर शांत होऊ शकत नाही. त्याच्यासाठी हृदय साठविला हरी, मी मुद्दाम अभंग निवडलाय. जिही हृदय मंदिरी, ज्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे, साठवलेला आहे. कारण साठवता येतो, प्रमाण आहे जनाबाईचं. काय प्रमाण आहे? हृदय बंदी थाना केला, हृदय बंदी थाना केला, हृदय बंदी थाना केला, हृदय बंदी थाना केला. आता विठ्ठला कोंडियेला, आता विठ्ठला कोंडियेला, पंढरीचा जोर हरीला, पंढरीचा जोर. हात विठ्ठल कोंडियेला, हात विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल कोंडियेला, कोंडियेला, हरीला पंढरीचा जोर. हे दरीला पंढरीचा जोर. हे हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, विठ्ठल कोंडीला. आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदीखाना केला. हृदयामध्ये बंदीखाना केला. कुणाला? धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. आतमध्ये त्याला बंदीखान्यामध्ये केले, हृदयामध्ये त्याला पकडून ठेवले. कारण महाराज नरसिंह मेहता म्हणतात, एक आंधळे संत होते आणि
भगवंताने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आंधळे जाता जाता त्याला रस्ता दाखवायला कोण नाही, भगवंत स्वतः आले काटे घेऊन. जा म्हणे आता पुढे. आणि देवाने झटका मारला, त्याला वाट दाखवली, निघून गेले. देव जेव्हा निघून गेले तेव्हा महाराज म्हणतात, अरे असा निष्ठून जाशील, पण माझ्या हृदयातून तू वेगळं होऊन दाखव, मग मी थोडी तुझी खरी किमया समजेल. विठ्ठल 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 विठ्ठल. हृदयामध्ये काय चाललेलं आहे तुमच्या, सगळ्यात महत्वाची गडबड आहे. तुमच्या हृदयामध्ये जे चालतं ते बाहेर तुमच्या मुखावर उमटतं, चेहऱ्यावर दिसतं. कारण चेहरा खोटं बोलू शकत नाही. तुम्ही खोटं बोलू शकाल, पण तुमचा चेहरा खोटं बोलू शकत नाही. कारण जे काही आहे ते तुमच्या चेहऱ्यावर. तुम्ही आनंदी आहेत का, चेहऱ्यावर दिसतं. दुःखी आहात का, चेहऱ्यावर दिसतं. सुखी आहात का, चेहऱ्यावर दिसतं. तुम्ही तपस्वी आहात का, डोळ्यात दिसतं. का नुसते टिपे लावले, काय अर्थ नाही त्याला. हे दिसतं हो, त्याला काही सांगायची गरज नाही. जे आतमध्ये आहे ते बाहेर दिसतं. कारण तुम्ही कितीही प्रयत्न करा, एखादं दुःख, प्रेम आणि वैर, प्रेम आणि वैर हे दोन गोष्टी अशा आहेत, कितीही लपवायचा प्रयत्न करा ते कधी लपत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. घरामध्ये शांती कधी पैदा होईल, निर्माण कधी होईल. ठीक आहे, वास्तुशांती आहे, कर्मकांड आहे, कर्मकांड करू शकता, ठीक आहे, केलं पाहिजे. काही जणांनी, आमच्यासारखे नाही केलं तरी जमतं, आणि मी करत बी नसतो. का करत नसतो, कारण मी भंप काही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. माझा स्वभाव आहे, माझं बरं का, मला माहित नाही प्रत्येकाचं. कारण घरामध्ये माझं एक तत्व आहे की घरामध्ये आपण जसा विचार करतो तसे वलय तयार होतात, आणि जे विचाराचे वलय आहेत तेच आपल्या घरावर परिणाम करत असतात. तुम्ही जर चांगला विचार केला, चांगलं बोललात, काय घर बदलायला काय लागतं, आपण स्वतः चांगलं बना, आपण स्वतः चांगला विचार करा. आणि आपण जेव्हा स्वतः चांगला विचार करतो तेव्हा ते आपल्या भोवती ते वातावरण तयार होतं. आपण जर घरामध्ये वाईट विचार केला तर तेही वाईटच वातावरण तयार होतं. आपण घरामध्ये पूजा करत असाल, कशासाठी पूजा आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे, देव पूजोनी पाहिजे, पेरोनी शेता जायचे, सेवोनी प्रसाद. म्हणजे शेता आहे, आता शेतकरी आहात आपण सगळे, शेतामध्ये जाताना बघा बरं, भकास शेतामध्ये जा, उन्हाळ्यामध्ये रखरखीत शेतामध्ये जा, बरं वाटतंय का. पण तेच शेत जर पेरून गेलात तर हिरवगार शेत दिसत असेल. महाराज, क्रिकेटरला सेंचुरी मारल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आमच्या शेतकऱ्यांना होतो जर शेत हराभरा असेल तर, हिरवगार असेल तर. का, पेरोनी शेता जाईचे. समाधान केव्हा आहे त्याचं, पेरून गेल्यानंतर शेतामध्ये समाधान आहे. तसं देव पूजोनी पाहिजे. देव पूजा करून पहा, मग कळतं आपल्याला काय आहे ते. कारण देवाची पूजा करणं, फूल वाहिलं, धूप वाहिला, दीप वाहिला, स्मरण केलं, एखादी माळा जपली, मनाला कसं वाटतं का. कारण प्रसन्नता तिथे आहे. आणि ज्या घरामध्ये प्रसन्नता नाही, कितीही शांती करा, पण आपल्या घरामध्ये जर प्रसन्नता नसेल तर ते घर सुख देऊ शकत नाही. पण शांती नाही केली, पण घरामध्ये नित्य नेमाने जर कर्म केलं तर घर ते कधीही दुःख देणार नाही. का, कारण तुमचा काहीतरी तर नित्यनेम असावा. म्हणून सगळ्यांनी नित्यनेमाने ठरवायचंय. आपल्या घरामध्ये भानगडी होतात तर त्या भानगडी होऊ नयेत यासाठी आपण किती बोलावं, कसं बोलावं हे घरामध्ये ठरवायचं असतं. आणि जर आपण वाईट बोलत राहिला तर घरामध्ये वाईट वलय तयार होतात. कारण भगवंताच्या पाठीमागे बघा, संतांच्या पाठीमागे बघा, असं एक एक चक्र आहे, छोटं 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 वाढत जातं.
जशी जशी तुमची साधना वाढत जाते, आराव म्हणतात त्याला, वलय ते वाढत जातं. आणि ते वलय वाढल्यानंतर मग आपल्याला सुख मिळतं. सगळ्यात महत्वाचं सुख जर असेल तर ते आत्मसुख आहे. आणि ते आत्मसुख जर मिळवायचं असेल तर आपण आपला विचार चांगला ठेवला पाहिजे. नाही तर देखे अखंडित प्रसन्नता, ज्ञानेश्वरांची ओवी आहे. देखे अखंडित प्रसन्नता, येत आथी चित्ता, तेथ रिगणे नाही समजता, संसार दुःखा. काय शब्द आहेत. संसारातलं कुठलंही दुःख, फटीतून जेवढा अंधार प्रकाश बाहेर पडत नाही तेवढं कुठलंही दुःख तुमच्या संसारामध्ये येऊ शकत नाही. त्याचं कारण काय आहे. देखे अखंडित, देखे शब्द आहे, माऊली म्हणतात देखे. काय बघितलं पाहिजे. अखंडित, खंडित नाही, अखंडित प्रसन्नता, येथ आती चित्ता, चित्तामध्ये प्रसन्नता जर असेल तर आपल्याला कुठलीही शांती करायची गरज नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे घर नंतर आहे, हृदय पहिलं आहे. घर कोण बांधतं. आपणच बांधतो ना आपल्या राहण्यासाठी, का नाही बांधत. कारण घर आपण बांधत असतो, पण पहिले हृदय ते मंदिर आहे, ते घर आहे. देह देवाचे मंदिर, वा वा. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, मंदिर देहाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. हे देह काय आहे. देवाचं मंदिर आहे. आतमध्ये आत्मा परमेश्वर आहे. आणि आतमध्ये आत्मा जर परमेश्वर आहे तर त्या आत्म्याचा विकास करा सज्जनांनो. हे विकास व्हायचा होत असतो आपल्या प्रारब्धानुसार, कर्मानुसार. कोणी कितीही म्हटलं तरी कर्माच्या बाहेर जाऊ शकत नाही, तो प्रारब्धाच्या बाहेर नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. कारण अन्न असो, मान असो, धन असो, तुम्ही कितीही प्रयास करा, लबाड्या करा, खोटं बोला, काही करा, आहे का नाही, पण तसं होत नाही. कारण अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. कारण प्रारब्ध जर असेल तर तुम्हाला ते मिळणारच. आज ही वेळ होती ठरलेली, मी इथे येणार होतो, हे माझ्या प्रारब्धात आहे. तुमच्या सगळ्यांचं मला दर्शन होणार होतं, हेही प्रारब्धात होतं. म्हणजे हे सगळं काही आहे ते आपल्या पण प्रारब्ध जर चांगलं करायचं असेल तर ईश्वर तुमच्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. कारण हरी आला हाता मग कैची. अरे देव जर आपल्या हातात आला, ईश्वर जर आपल्या हातात आला तर मग कशाचंही भय नाही, चिंता नाही, काहीच नाही. मग असं जर जगायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर आपण चांगलं वागलं पाहिजे. अखंडित प्रसन्नता. कारण भगवंताचं प्रसन्न आपण राहिलं पाहिजे. आणि प्रसन्न राहण्यासाठी रामायण, महाभारत, कथा, पुराण, कीर्तन, श्रवण, काय जे सगळे साधन आहेत, हे काय आहेत, साधन आहेत. आणि हे साधन प्रसन्नतेसाठी आहेत. कारण हृदय प्रसन्न होय, माऊली म्हणतात. ज्याचं हृदय प्रसन्न आहे त्या व्यक्तीला काही करण्याची गरज नाही, कुठली पूजा सुद्धा करण्याची गरज नाही. कारण तुम्ही शेतकरी आहात, पूजा करणं. तुमच्याकडे बाजरी पेरतात का चंद्रकांतजी? पेरतात बाजरी? बरं, इकडे कोपरगावला पेरतात बाजरी. तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्ही शेतकरी आहात म्हणून. तुम्ही बाजरी जेव्हा पेरतात
तेव्हा बाजरीचा जो दाणा असतो तो पेरलेला असतो, तो जेव्हा उगवतो, ते उगवल्यानंतर तो दाणा त्याच्यातून एक छोटंसं कोंब निघतो आणि तो हळूहळू वाढत जातो. ज्या अर्थी तो कोंब वाढत जातो, पण जेव्हा त्या कोंबाचं वाढत जाणाऱ्या त्या बाजरीच्या ह्याचं रोपाचं रोपटं जेव्हा वाढत जातं, त्यावेळी जेव्हा त्याचं कणसात रूपांतर होतं, त्याला कणीस लागतं. जेव्हा त्या बाजरीच्या दाण्याला कणीस लागत असतं, तेव्हा खालचे जे सुरुवातीचे 2 पानं आहेत, एकदम फर्स्ट, ते 2 पानं केव्हाचेच गळून पडलेले असतात. केव्हा? जेव्हा त्या दाण्याचं कणसात रूपांतर होतं तेव्हा. तसं आपण जर उच्च स्तरावर भगवंताची भक्ती केली तर तिथे माळ, टिळा, गंध हे ऑटोमॅटिक गळून पडतं. ही कुठली पायरी आहे? ही फर्स्ट स्टेप आहे. कारण भगवंताकडे जाण्यासाठी अनेक शिड्या आहेत. पूर्वीचे जुने मंदिरं बघा, शंकराचे असोत की देवीचे असोत, किती पायऱ्या चढाव्या लागत होत्या का? तर पहिली पायरी आहे आणि पहिली पायरी धरून आपण पुढे गेलात, पण कंसात रूपांतर जेव्हा होत असतं तेव्हा मात्र आपलं पूर्ण जीवन बदललेलं असतं. म्हणून ही पहिली पायरी आहे, पहिली स्टेप आहे, ती पार करा. माणसं काही दिवस भजन करतात, काही दिवस पुन्हा सोडून देतात, पुन्हा दुसरा बाबा आला की तिसऱ्या बाबाकडे जातात. होतं का नाही महाराजाचं? चौथा अजून कोणी आला की चौथ्याकडे जाणार, पाचवा कोणी आला की पाचव्याकडे जाणार. म्हणजे यांची भक्ती स्थिर नाही. एक काहीतरी नेम करा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ. 5 दिवस कोणी भक्ती करू शकतं. आता आज कुठे परिवाराकडे शांती आहे. ब्राह्मण जे म्हणतील ते आणून देतील ते. का? कारण हा पूजा आजच्या दिवसच आहे. रोज करत असाल तर धन्य आहे, पण आजच्या दिवस करत असाल तर ते नैमित्तिक पूजा झाली. पण नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी आपल्या जवळ येते. केव्हा येते? नित्य नेमाने तुम्ही जर काही साधना करा. मी असं म्हणत नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद या निखळ नामाचे प्रबंध. कोणताही देव, असा कोणताही देव नाही. तुम्हाला जो देव आवडत असेल त्या देवाची तुम्ही साधना करा, म्हणजे तुम्ही सफल व्हाल. असं मी सांगू शकत नाही की हाच देव आहे तोच देव आहे. आता कुणाला फक्त देव पाहिजे बरं का, नाही तुम्ही कुणालाही देव म्हणतात हे योग्य नाही. इथं प्रमाण दिले कृष्ण विष्णू हरी गोविंद हा देव पाहिजे. तुम्ही तर कोणत्याही बाबाच्या नादी लागतात, ते फार चुकीचं आहे. महाराज सांगतात की इथे निखळ नामाचे प्रबंध. आपल्या हिंदू धर्मामध्ये 5 देवता मुख्य आहेत. पंचायतन देवतेची पूजा सांगितलेली आहे. कारण काय? भगवान शिव, शक्ती, विष्णू, सूर्यनारायण आणि गणेश या 5 देवतेपैकी कोणत्याही देवतेची भक्ती केली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही गेलात तर तुम्ही जीवनामध्ये भरकटत आहात हे लक्षात ठेवा. दुसरं कोणीही देणार नाही. अरे म्हसोबा पिरोबा तुम्हाला काही देऊ शकत नाही, नीट लक्षात ठेवा. त्याच्याकडेच काही नसतं तुमच्याकडे काय नाही देऊ शकत. तुम्हाला कुणी अशा देवाकडे गेलं पाहिजे, अशा ऊर्जेकडे गेलं पाहिजे की तुम्हाला तिथे काहीतरी तर मिळालं पाहिजे. नाहीतर काय होईल? जन्माला आला हेला, पाणी वाहून वाहून मेला. कारण काय अशा माणसाची परिस्थिती असते हो, काहीच घेणं देणं नसतं त्यांना. रात्रंदिवस कष्ट करतो, काबाड कष्ट काबाड कष्ट. त्याला देवाशी काही घेणं देणं नाही, समाजाशी काही घेणं देणं नाही, कुठल्या कार्याशी काही घेणं देणं नाही. पण असंही जीवन जगलं तर त्याचा काय अर्थ? समाज सेवेसाठी काहीतरी जीवन जगा, आपल्या ईश्वरासाठी काहीतरी समर्पित करा, जीवन जगा.
थोडा वेळ तरी आपला भगवंतासाठी गेला पाहिजे. थोडा वेळ तरी ठरवून घ्या. 24 तास आहे, 24 तासापैकी कुठला वेळ कुठे गेला पाहिजे. दान धर्मामध्ये गेला पाहिजे. तुमचा पैसा समजा तुम्ही जर 1 लाख रुपये कमवत असाल वर्षाला, तर मी सांगेल नक्कीच 100 रुपये तरी तुमच्या दानामध्ये गेले पाहिजे. 100 रुपये तरी. नाहीतर काही उपयोग नाही त्या. कारण धनाची शुद्धी दानाने होत असते, शरीराची शुद्धी पाण्याने होत असते आणि मनाची शुद्धी जपाने होत असते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 कुंडली कमलला हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आज तुमच्या तिघा भावांना सांगतो, तुमच्या घरामध्ये शांती आहे आज. आणि शांती झाल्यानंतर रोज नित्यनेमाने त्या घरामध्ये पूजा झाली पाहिजे, तर शांती निर्माण होते. केलेच पाहिजे पूजा. का करू नये? भलेही थोडा वेळ कर, आम्ही म्हणत नाही किती वेळ करावी. थोडा वेळ का होईना, आपण पूजा केल्यावर त्याचं समाधान आपल्या मनाला आहे. आपल्या जीवनामध्ये जर समाधान नसेल तर काही उपयोग नाही. महाराज सुद्धा सांगतात, हे जे दर्शन आहेत ना, आपण जे मंदिरामध्ये जातो ना, हे दर्शन फक्त संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आहे. तो एका मिनिटात देव कसं काय मिळू शकेल? सवय लावण्यासाठी आहे तुम्हाला, नीट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सवय जर नाही लागली तर काही उपयोग नाही. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे, माझं नाही. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. म्हणजे हेच देवाचं दर्शन आहे, दुसरं देवाचं दर्शन नाही. मूर्तीमधलं देवाचं दर्शन बघा, सगळ्यामध्ये कनिष्ठ दर्शन मूर्तीमधलं आहे. मूर्तीचं जे आपण दर्शन करतो ते दर्शनाचे 3 प्रकार आहे, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. तर 3 प्रकार शास्त्राच्या दर्शनाचे आहेत. तर तुम्ही उत्तम दर्शन, साक्षात ईश्वर प्रगट करणे, समोर उभा राहणे, त्याला उत्तम दर्शन. मला विचारायचं आहे, तुमच्या कोणाच्या तरी स्वप्नात देव आलाय का आतापर्यंत? जेवढं आयुष्य जगला तेवढ्यात आला असेल तर बोट वर करा. कोणाच्याच नाही आला? स्वप्नात कोण भूत येतं का? मग येतं तरी कोण? कुणाच्या तरी आलं नाही? महाराज सांगतात की भगवंताचं साक्षात दर्शन ते उत्तम दर्शन, स्वप्नामध्ये ईश्वर येणं ते मध्यम दर्शन, आणि मूर्तीचं दे रोज आपण हनुमंताचं दर्शन घेत असतो ते कनिष्ठ दर्शन. विठ्ठल विठ्ठल कारण रोज माणूस दर्शनला जातो तरी त्याला देव प्राप्त होत. कारण ते कनिष्ठ, त्यांना काय वाटतं, ठीक आहे मूर्ती आहे बा, चला समाधानासाठी. तो जे मूर्तीमध्ये जे देवत्व बसलेली आहे ना, देवत्व बसलेलं आहे ते फक्त स्वीकारण्यासाठी आहे, ते प्रत्यक्षासाठी नाही. ते तुम्ही जे भोग देतात ते भोग स्वीकारण्यासाठी मूर्तीचं दर्शन. ती मूर्ती कशासाठी बसवली? आता आम्ही काल माझ्या आश्रमामध्ये परळी वैजनाथला श्री दत्तात्रय भगवंताची आम्ही मूर्ती स्थापित केली. त्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंदजी त्यांच्या शुभ हस्ते, की कोणीही शंकराचार्य अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सुद्धा गेले नव्हते, ते शंकराचार्य महाराज आपल्या आश्रमामध्ये काल परवा 5 डिसेंबरला परळी वैजनाथला दत्त महाराजाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आले होते. काय सांगायचं, का मूर्ती हे करायची? तर त्या मूर्तीमध्ये प्राण ओतला आपण, पण तो कशासाठी आहे? तर ते भोग स्वीकारण्यासाठी. तुम्ही नैवेद्य दाखवला ते स्वीकारतात, तुम्ही धूप दाखवला स्वीकारतात, तुम्ही दीप दाखवला ते स्वीकारतात. म्हणजे स्वीकारण्यासाठी मूर्ती आहे. पण जर साक्षात प्रत्यक्ष अशी तर मग काही खरं आहे का? मग इथं चुकलं तरी क्षमा आहे पुन्हा आपल्यामध्ये. शेवटी बघा, सगळी पूजा झाल्यानंतर ब्राह्मण तुम्हाला हात जोडायला लावतात. काय सांगतात? अभानम न जानामि विसर्जनम पूजाम चैव न जानामि क्षम्यताम परमेश्वरा. आता म्हणायला लावतील तुम्हाला. झाली का पूजा तुमची सगळी? संपतराव झाली का? तर काय
आव्हानम न जानामि न जानामि विसर्जनम, मी तुमचं आव्हान जाणत नाही, तुमचे स्थापित तुम्हाला जाणत नाही. पूजाम चैव न जानामि क्षम्यताम परमेश्वरा, परमेश्वरा आमच्या पूजेमध्ये जर काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला काय कर, क्षमा कर. आपल्याला शेवटी क्षमा मागावीच लागते. कारण का तर मूर्ती ही स्वीकारणारी देवता आहे, फक्त तेवढ्यापुरती आहे. म्हणजे सगळीच मूर्ती तिथे येऊन बसते असं नसतं बरं का. मूर्तीमध्ये फक्त ती स्वीकारण्यापुरती काही प्रमाण आहे, त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. आणि मग स्वयंभू भगवंत जेव्हा प्रगट होतात तेव्हा मात्र सगळ्या भक्तांच्या चिंता दूर होतात. हरी आला हता. या अभंगाची सुरुवात मी इथून केली सोडवायला बरं का. बाबा काही काही कीर्तनकार महाराज आहे म्हणून सांगतो. कारण काही अभंगांची सुरुवात पहिल्यापासून सुरू होते, काही अभंगाची सुरुवात शेवटच्या चरणापासून सुरू होते, काही अभंगात सोडवण्यासाठी सुरुवात मधल्या चरणापासून होते. ज्याच्या त्याच्यात अभ्यासानुसार जो तो अभंग सोडवत असतो. महाराज मला एवढंच म्हणायचं, मी का तर वास्तुशांतीच्या कीर्तनासाठी आलोय. मग मला एवढंच म्हणायचं, हरी आला. वास्तुशांती का करता तुम्ही? की आपल्या घरामध्ये काही विघ्न येऊ नये म्हणून, आपल्या घरामध्ये सुख व्हावं म्हणून, आपल्या घरामध्ये काही वाईट वक्त घडू नये म्हणून, आपल्या घरामध्ये धन धान्य भरून राहावं. काय आशीर्वाद देतात ब्राह्मण? हे घर धन धान्याने भरून जावं, या घरामध्ये आरोग्य लाभावं. काय प्रार्थना असते वास्तुशांतीसाठी. पण मला हा अभंग का घेतला? लोक म्हणले अरे हा कसं काय अभंग घेतला? कीर्तनकारांना प्रश्न पडला. पण मला हा प्रश्न आहे, हरी आला हाता मग कैची भय चिंता. अरे भगवंत जर तुमच्या घरामध्ये आले, हातामध्ये आले, तर मग तुम्हाला कुठलीही काही करण्याची गरज नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत हातामध्ये आल्यानंतर सुदाम्याचं उदाहरण देतो तुम्हाला. सुदाम्यासारखं एवढा दरिद्री 18 दारिद्र्य विश्व ज्या सुदामाकडे आहे, त्या सुदाम्याचा भाग्यामध्ये लिहिलं होतं श्रीक्षय, लक्ष्मीचा क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचा क्षय होणार म्हणजे याच्या घरामध्ये लक्ष्मी टिकणार नाही. आता सुदामा ब्राह्मण होता, त्याने वास्तुशांती केलीच असेल ना, झोपडे का असेना, पण तरीही त्याच्या घरामध्ये श्रीमंती नव्हती. का नव्हती त्याचं लक्षात. पण सुदामा रात्रंदिवस भक्ती करायचा आणि भक्ती करता करता एका दिवशी त्याची पत्नी म्हणाली, तुम्ही कथेमध्ये सांगत असतात की कृष्ण तुमचा मित्र आहे, कृष्ण तुमचा मित्र आहे, तो फार दयाळू आहे. मग एका दिवशी त्याची पत्नी सुशीला, काय पत्नीचं नाव आहे? सुशीला. ती सुशीला त्याला सांगते, सुदामजी अहो का हो, काय म्हणतात आज तुम्हाला माहिती आहे आजकाल का? पूर्वी माणसं देव सुद्धा पत्नीला नावाने बोलत नव्हते, देवी म्हणायचे. का देवी म्हणायचे का नाही? कारण असं डायरेक्ट बोलत नव्हते. आताच सोडून द्या बरं का संपतराव. कारण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, देवी नित्य नूतन देखिजे गीता तत्व. काय वापरलं? येत हरू म्हणून नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. देवी, कारण देवी शब्द वापरायचे. आता इथे काय वापरतो आपण? आता देवी पासून ते सुटलं, ते पुढे काय झालं? स्वामी, तेही सुटलं. धनी, तेही सुटलं. मालक, तेही सुटलं. बोलतोय मी, तुम्ही बोलत जा. ते सुटलं ना. काहो, तेही सुटलं. आहो, तेही सुटलं. पिंट्याचा बाप, तेही सुटलं. बाळ्याची माय, तेही सुटलं. आता काय राहिलं?
काय राहिलं? आता काही नाही, इकडे तरी कोपरगाव खेड्यामध्ये बरं आहे. आमच्या संपतरावला विचारा किंवा शहरामध्ये काय परिस्थिती चंद्रकांतजी? काय रमेश, कुठे गेला होतास? किती वेळ झालं? कळत नाही तुला घरी यायचं? अरे भांडे पडले सकाळचे, मी नाही घासणार. 50-50 आहे. मी नोकरी करते, तूही नोकरी करतोस, तू करतोस. हा, त्याच्यामुळं हे आपलं जमणार नाही. सकाळचे तू घासायचे, संध्याकाळचे मी घासेल. आहे का नाही असं शहरामध्ये? अजून 100% नाहीये, पण सुरुवात कधीचीच झालेली आहे. म्हणजे काय बघायचंय मग? बघा, शहरामध्ये जर शहरामध्येचा प्रॉब्लेम आहे, ती म्हणते, तो म्हणतो मी राजा, ती म्हणते मी राणी. तो म्हणतो मी राजा, ती म्हणते मी राणी. म्हातारी बिचारी बापुडवाणी, पाणी कोण आणि? म्हणजे पाणी द्यायचं तर कोणाला द्यायचं? हे बघ, उठ आणि घे ग्लासाने पाणी. हे देवीपासून ही इतका बदल झाला. मग काय म्हणणार तुम्ही? सुदामाच्या बद्दल सांगतो मी तुम्हाला. सुदामजी, देवी मी नाही जाऊ शकत, माझा मित्र आहे, पण मी मागायला नाही जाऊ शकणार. मी मागायला जाण्यासाठी काय करायचंय? तेव्हा मी तुम्हाला मागायला पाठवत नाही, तर मी तुम्हाला फक्त, तुम्ही सांगतात की तुमचा मित्र अंतरात्म्यातलं जाणत असतो. आणि जर जाणणार आहे तर खरंच तुम्ही जा, भक्ताला भेटायला जा, कारण तो जाणेल. कारण स्त्री क्षय काय लिहिलं होतं भाग्यामध्ये? लक्ष्मीचा क्षय लिहिला होता. पण जेव्हा सुशीलेच्या स्वभावानुसार सुशीलेने जेव्हा सुदामजीला भगवंताकडे भेटायला पाठवलं, तो कसं पाठवलं, काय पाठवलं, तो प्रसंग मी सांगत बसत नाही. ते कधीतरी भागवत कथा येईल तेव्हा सांगेल. पण पाठवलं, आणि पाठवल्यानंतर भगवंताने आपल्या मनाने त्याला ओळखलं. श्रीक्षय हरी आला हाता, मग कैची भय चिंता. प्रमाण भगवंत महाराज आल्यानंतर भगवंताने बघितलं आणि श्रीक्षयचे यशस्वी करून टाकलं चेहऱ्यावरी. इकडे भगवंताने यशस्वी लिहिल्याबरोबर तिकडे सोन्याची नगरी, सुदाम नगरी सोन्याची झाली. हरी आला हाता, हरी हरी आला हाता, कैचे भय चिंता. मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता. हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हाता हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता. मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता. ठाची सरली रे धार, ठाची सरली रे धार, ठाची सरली रे धार, ठाची सरली रे धार. हरी आला हाता, मग कैची भय चिंता.
कारण हरी जर ईश्वर जर आपल्या हातात आला तर तिथे भय नाही. आणि मला सांगा, घरामध्ये भय निर्माण झालं तर तुम्ही काय म्हणाल? बाबा आम्ही वास्तुशांती पण केली होती. वास्तुशांतीला काही कमी पैसे नाही घेतले. पंडितजीला 25,000, गुट्टे महाराजांना 25,000, भजन्यांना 20,000, मंडपाला 40,000. अरे वा वा, गायकांना पैसे, भजण्याला नाही. विठ्ठला विठ्ठला आम्ही सगळी शांती केली पण अजूनही आमच्या घरात भय वाटतं. काय वाटतं? सगळं केलं पण भय वाटतं. कारण भय हे कोणाला वाटत नाही हो. असा जगात एकतरी माणूस दाखवा तुम्हाला भय वाटत नाही. कोणी आहे की ज्याला भय वाटत नाही? आहे का कोणी? अहो भय आज नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा भय वाटत होतं. तुम्हाला आपल्याला काय भय कुणाला वाटत नाही? जा एकटे शेतामध्ये आणि निरोप यावा, बातमी यावी. रात्रीच टीव्हीवर बघितली तुम्ही बातमी, कोपरगावच्या शिवारामध्ये, कोणतं गाव आहे रे? सोनारीच्या शिवारामध्ये कुटेच्या परिवाराच्या तिथे वाघ आलेला आहे. बातमी ऐकली रात्री, आणि ह्याला जायचं होतं पाईप ते चेंज करायला. सकाळी लाईट येते म्हणून. हे घ्या जाईल का? का? त्याची थरकाप उडेल. सोपं नाहीये. भय कोणाला नाहीये. तुम्ही 6 महिन्यात मरणार आहेत, मग भय नाहीये. नाही तर उद्याने मरणार आहेत, भय नाहीये. हरी आला हाता मग कैची भय चिंता. भय जर असेल तर काय उपयोग आहे? सांगतो तुम्हाला. भगवान विष्णूच्या बेंबीतून ब्रह्मकमळ निघाला. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने वाटलं आपलं नुसतं दांडीत दिसते. इकडे बघितलं तर दरीच, तिकडे बघितलं दरीच. ब्रह्मदेवाला भीती वाटायला लागली, खाली पडलं तर. मग त्याला वाटलं काय करावं. ब्रह्मदेवाने विचार केला काय करावं आता. हे बरी दरी कुठे, तिथपर्यंत जा. काही भय वाटायला लागलं. माणसं भय वाटू लागलं की राम 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 म्हणतात. देवा 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 देवा, वाचो वाचो वाचो. भय असलं की, भय नसलं की काही करू शकत नाही माणसं. म्हणून इकडे ब्रह्मदेवाला भय वाटलं. त्याला वाटलं काहीतरी. मग तेवढ्यामध्ये भीतीने व्याकुळ झाले ब्रह्मदेव. जेव्हा भीतीने व्याकुळ झाले तेव्हा आकाशवाणी झाली, तप तप तप. त आणि प 2 शब्द निघाले. पण त्याला वाटलं आता तप शब्द आहे. आता निघाले पण पहिलं अगोदर लावा की दुसरं अगोदर लावा अक्षर. शब्द तर 2 उच्चारले. तप, तप शब्द उच्चारला पण त्या तपाचा काय अर्थ, काही घेणं देणं. पण याने काय केलं, मग पहिलं प लावलं आणि पुढे त लावलं. काय झालं? पत झालं. जसं पत लावलं तसं पुन्हा घाबरायला लागला. कारण पतन होईल त्या शब्दामुळे. त्याला अजून भीती वाटायला लागली. मग त्याला वाटलं ठीक आहे, क्रम चेंज करून बघू. पहिले त लावलं, नंतर प लावलं. तो शांत झाला. का? तर तप कर ब्रह्मदेवाला विचारलं आणि ब्रह्मदेवाने तप केलं. म्हणून तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, गुजे विन हित कोण सांगे, गुजे विन हित कोण सांगे. गुजे विन हित कोण कोण तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, गुजे विन हित कोण सांगे, गुजे विन
म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी रे, पुण्याची गणना कोण करी. तपेवीन दैवत. विठाला 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 तपेवीन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे. कारण तप काय शब्द झालाय, तप. मग काय करावं, ब्रह्मदेवाने तप केलं. कारण तपे वीन दैवत, वीन शब्द आहे. पत्नी वीन पती, भावे वीन भक्ती आहे की नाही. वीन शब्द आहे की नाही. भावे वीन, भाव नसेल तर भक्ती घडू शकत. पत्नी वीन पती होऊ शकेल का. पती शब्द कोणालाही वापरता येईल का. ज्याला पत्नी आहे तोच पती होऊ शकतो. पत्नी वीन पती, भावे वीन भक्ती. तसं तपे वीन दैवत, वीन शब्द आहे, वीन बद्दल बोलून. तपे वीन दैवत दिधल्या वीन प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे. कारण गुजेवीन हित कोण सांगे. जर गुप्त गोष्ट सांगायची असेल तर त्याला तुम्हाला तप करावं लागेल. ब्रह्मदेवाने सुद्धा तप केलं आणि तेव्हा लक्षात आलं की ही नाळ कुठून आली आहे, तर विष्णूच्या बेंबीतून आलेले आहे. म्हणून महाराज सांगतात तपेवीन दैवत दिधल्या विन प्राप्त. भीती कोणाला वाटत नाही मला याच्यावर बोलायचं. ब्रह्मदेवाला सुद्धा भीती वाटली. पण आपल्या घरात जर तप होत असेल, आपल्या घरात जर पूजा होत असेल तर कुठलीही घाबरायचं कारण नाही. नीट लक्षात ठेवा. कारण भय माणसाला खाऊन घेत असतं. भय माणूस काही करा, भीती ही माणसाच्या हृदयामधली तुम्ही भीती काढून टाका की आमचं काय होईल काय होईल. अरे तुम्ही असं म्हणूच नका घरामध्ये, नाही नाही आमच्या घरात काहीतरी आहे, आमच्या घरात काहीतरी. असं म्हणलं की घरात काहीतरी होत असतं, नसलं तरी होत असतं. म्हणजे विचार बघा काय केलं. नाही नाही आम्ही निर्भय आहोत. माणसं निर्भय केव्हा होतात, चोरी करत नाही तेव्हा निर्भय असतात, वाईट कर्म करत नाही तेव्हा निर्भय असतात. आपण जर आपलं स्वच्छ कर्म करत गेलं तर मला नाही वाटत की तुम्हाला काही त्रास होईल. आमच्या इथे चंद्रकांतजी बस सांगळे साहेब बसले. सांगळे साहेब मला सांगा की पोलीस कोणाला त्रास देतो, ट्रॅफिक पोलीस. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळे गाड्या चालवता तुम्ही. ट्रिपल सीट बसले की तो गाडी अडवतो. नंबर प्लेट नसली की, बेल्ट नसला की गाडी अडवतो. कागदपत्र नसले की गाडी अडवतो की नाही. पण तुमच्याकडे जर सगळंच क्लिअर असेल तर तो काय म्हणतो, चल चल जाऊ दे जाऊ दे. बरोबर आहे ना. अरे तसं सज्जनांनो विचार करा. आपल्याकडे जर आपण खोटं बोललं नाही, आपण कुणाचं वाईट केलं नाही, आपण कुणाचं वाईट चिंतिलं नाही, तर आपल्या घरात काय होईल. पोलीस म्हणजे ग्रह. ग्रह कुणाला पकडतात, जे माणसं नित्यनेमाच्या बाहेर वावरतात, वाईट कर्म करतात, त्याला ग्रह पकडतात. पोलीस पकडले की त्याला दंड देतो. मग तुम्ही म्हणता आमचं वाईट कसं होतंय. याच्यापेक्षा आपल्या घरामध्ये जर आपण सुख शांतीने नांदायचं असेल तर महाराजांनी सांगितलं तपेवीन दैवत दिधल्यावीन प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे. अशा प्रकारे जर ब्रह्मदेवाने सुद्धा तप केलं, मग तुम्ही जर तप केलं तर तुमचं भय आणि चिंता हरी आला हाता मग काहीची भय चिंता. आता भय झालं संपलं, ठीक आहे भय संपलं, पण चिंता माणसाला खाते. कारण चिंता फार आतून खाते. चिंता बर का, आतून जाळणारी कोण असते, चिंता असते. बाहेरून नाही जाळलं तरी आतून जाळते चिंता करणारा माणूस. बघा, चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी,
कह गए दास कबीर विठाल विठाल हला विठाला विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कुंडली हरी विठाल विठालदेव महाराज भगवान की माऊली दाणेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज महाराज चिंता से घटे चतुराई. तुम्ही जर चिंता करत असाल तर तुमचं हुशारपण तुमची बुद्धी वेगळ्या वाटेने जाते. चिंता से घटे चतुराई. दुःख जर आपल्याकडे आलं दुःख ते घटे शरीर. पाप से घटे लक्ष्मी. पाप केलं तर काय होतं लक्ष्मी घटत असते. पाप से घटे लक्ष्मी. कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात हे करू नका कारण चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. हा टाळ टाळ. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. हे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणते जाणते. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणतसे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणतसे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणतसे. अरे भगवान जाणणार आहे तू खेद करत बसू नको माझं कसं होईल. महाराज एकच सांगितलं त्याने तू फक्त तप करत राहा. मग सगळी चिंता बाजूला होते. कारण चिंता माणसाला सतावत असते. आणि चिंता तुम्हाला एक परवाचं मी 1-2 महिन्यापूर्वी म्हणजे मी आर्टिकल लिहित असतो नेहमी विचारधन म्हणून. आणि परवा म्हणजे परवा नाही 1-2 महिन्यापूर्वी एक भय नावाचं आर्टिकल लिहिलं होतं मी विचारधन म्हणून. आणि ते भय नावाचं आर्टिकल एक संघर्ष नावाचं आर्टिकल कोण्यातरी ग्रुपला एका पिंपरी चिंचवडच्या एका व्यक्तीने वाचलं की जो कंपनीमध्ये काम करत होता. आणि त्याच्यावर माझा मोबाईल नंबर होता खाली. त्याने सांगितलं की मी आत्महत्या करायला जात होतो. तुमचं ते आर्टिकल हातात पडलं मी वाचलं आणि ते मला असं वाटलं की हे माझ्यासाठीच लिहिलं काय. आणि मी आज माझी आत्महत्या थांबवली. का माणसाला भीती किती वाटते. हो आत्महत्या करणारे लोक भीतीपोटी आत्महत्या करतात. काही काही की माझं समाजात नाव जाईल माझं काही होईल ते होईल. कुणी कुणी आत्महत्या कराव्या. थोर समाजसुधारक बाबा आमटे त्यांच्या नातीने आत्महत्या करावी. भले भले नाव घेत नाही. सुशांत सिंग सारख्या एखाद्या ऍक्टरने आत्महत्या करावी. भय खूप सा नाव सांगेल मी पण मला जास्त सांगायचे नाही. भय हे भय जाण्यासाठी काय हरी आला हाता मग कैची भय चिंता. अरे देव जर आपल्या हातात आला असेल तर तिथे भयही राहत नाही आणि चिंताही राहत नाही. म्हणून आपल्या हृदय मंदिराच्या या घराच्या वास्तुशांती करा की भगवंताचे पुन्हा इथे प्रतिष्ठापित करा हृदयामध्ये. म्हणजे तुमच्या या घरामध्ये हे तर घर ठीक आहे बाह्य घर आहे या घरामध्ये तर काय होईलच. परंतु आतल्या घरामध्ये जर तुम्ही भगवंताची स्थापना केली जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रधार झाला सुफळ व्यापार. अशा प्रकारे जर भगवंताचं चिंतन तुम्ही आतमध्ये केलं तुका म्हणे हरी म्हणजे तुका म्हणे जर हरी आपल्या हातात आला असेल काही भय उरेल काही चिंता उरेल काही उरो नेदी उरे म्हणजे काहीही शिल्लक राहणार. म्हणून एकदा देव तुमच्या जर हातात आला तर पुन्हा काही शिल्लक राहतच नाही. कुठलं भय नाही चिंता नाही. महाराज म्हणतात अभंगाचे 2 चरण झाले.
तुका म्हणे हरी मग काही उरो नेदी उरे, म्हणजे काहीही उरो नेदी उरे, म्हणजे काही शिल्लकच राहत. ईश्वर जर आपल्या ताब्यात आला, ईश्वर जर आपल्या जवळ आला, ईश्वर जर आपल्या घरात वास करत राहिला तर आपल्याला काही कमतरता पडत नाही. म्हणून वास्तुशांतीच्या दिवशी वास्तू पुरुषाला पुरलं जातं किंवा त्याची पूजा केली जाते, ते कुठेतरी घडलं जातं. म्हणजे लक्षात ठेवा की तू वास्तू देवता आपल्यावर प्रसन्न होते, पण प्रसन्न केव्हा होते, पण त्याच्यानंतर ते वचनही मागून घेतात की इथे काही वाईट कर्म होणार नाही ना. जर झालं तर मग ते उलट होत असतं. म्हणून लक्षात ठेवा की ते करत असताना कुठेतरी भगवंताची आपण स्थापना करतो, त्या दिवसापासून आपल्या घरामध्ये नित्य नेमाने दिवा लागला पाहिजे. नित्य नेमाने आपली काहीतरी तर 1 मिनिटं 2 मिनिटं 5 मिनिटं 4 मिनिटं, मी असं म्हणत नाही तुम्हाला अर्धा तास करा, पण काही ना काहीतरी प्रकारे थोडीशी साधना संपतराव चालू ठेवा, नारायणराव तुम्ही चालू ठेवा, संजयराव तुम्ही चालू ठेवा. कारण ती थोडी ना थोडी साधना करत जा, कारण ते खरं जीवनाचं मूळ आहे. नाहीतर काही अर्थ नाही या जीवनाला. म्हणून तुम्हाला सांगतो, काही उरो नेदी उरे, म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही. मग आपल्या पाठीमागे जर एकदा गुरूंचा हात असेल, आपल्या पाठीमागे जर देवताचा आशीर्वाद असेल, आपल्या पाठीमागे, मला सांगा वास्तू शांती केली आणि तिसऱ्या दिवशी माईला मारलं, वास्तुशांती प्रसन्न होईल का? पेटीवाले बाबा होईल का? लय शांत देऊन ऐकतात. आता डोळे झापले होते त्यांनी. आमच्या इथे 2 भार प्रकार आहे बरं का, भारी भारी. हा ते तुम्ही नाही, एक सांगतो असं, एक बाबा ध्यानात बसले होते, आता ते झोपत होते शांत, आणि त्याला विचारलं की दुसरा तिसरा एक शिष्य होता त्यांचा, त्याने अरे बाबा ध्यानात बसले आहेत, झोपले नाहीये. आता घोरताना ध्यान असतं का? घोरताना ध्यान नसतं. तो घोरू लागला, आता शिष्य म्हणतो ध्यानात बसले, घोर योग आहे म्हणे हा घोर. काय सांगा, असे विचित्र लोक असतो काही काही समाजामध्ये. अशा लोकांपासून मला म्हणले बरं टाळी वाजवली, तर त्याला ठीक आहे. म्हणजे विचार करा की कीर्तनामध्ये असं घडतं, म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणलं की काही लोक असतात अनपड, ते म्हणले नाही नाही त्यांना आठवत नाही म्हणून ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात मधून. काय ओव्हर टाइम घेतला तर म्हणे ह्याला कुठं स्टेज भेटत नसेल, इथं भेटलंय बोलून घेतो का हो महाराज. कीर्तन कमी केलं तर ह्यांचा काही अभ्यास नसेल, कमी केलं. लोकांचे काही एक भानगड आहे का? संपत अवघड आहेत. म्हणून लोकांच्या नादी लागायचं नाही. महाराज म्हणले एकच देवाच्या नादी लागा. एक दरीला चिते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक दरीला चिते आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक दरीला चिते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक दरीला चिते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमिनीचा पती एक चित्तामध्ये धरलाय, बाकी काय नाही. तुका म्हणे हरी, म्हणजे कोण धरलाय तर त्याचं नाव हरी आहे. आणि हरी जर आपल्या हातात आला तर मग आपल्याला कुठलीही भय चिंता राहत नाही. म्हणून प्रश्न असेल तुम्हाला, वास्तुशांती करावी की नाही करावी, हे का नाही? मी सांगतो तसं करावी की नाही करावी. केल्यानंतर सुद्धा काही काही घरांमध्ये आम्ही जातो, लोक म्हणतात नाही आताच बांधलं, 4 वर्षापूर्वी बांधलं, वास्तुशांती केली, भव्य दिव्य केली, पण तरी आमच्या घरात भय आहे, चिंता आहे, घरात बरोबरच होत नाही. का होत नाही? कारण वास्तुशांती केली त्या दिवशी ती पूजन करताना असं म्हटलं जातं की इथे नित्यनेमाने काहीतरी दैव साधना झाली पाहिजे. त्या घरात जर साधना होत नसेल तर वास्तुशांती सुद्धा करून उपयोग होत नाही. आणि जर वास्तुशांती करून जर त्या घरामध्ये नित्य साधना होत असेल तर मग मात्र त्याचा निश्चित आपल्याला उपयोग होत असतो. अशा प्रकारे महाराज म्हणतात, हरी आला हाता मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरो नेदी
उरे म्हणजे काहीच आपल्यामध्ये काही उरत नाही. महाराज म्हणले भगवंताच्या जर चरणावर आपण नतमस्तक झालो तर अशा प्रकारे कीर्तनातल्या अभंगाचे 2 चरण सोडवले. आणि वारकरी संप्रदायाचा नियम आहे, एकदा 2 चरण झाले, अर्ध कीर्तन झालं, अर्ध बाकी आहे. आणि मग एकदा विठोबा रुक्माईचं भजन करायचं आणि पुढे पुढे अर्ध घेऊया आपण. विठोबा रुक्माई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हॅलो हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हे हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय पार घुमाई 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 जय जय पार घुमाई पार घुमाई हरि जय 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 पार घुमाई हरि जय जय पार घुमाई हरि जय जय पार घुमाई हरि जय जय पार हबा 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 हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सुफळ व्यापार. त्यांची सरली एरधार जर साठविला हरी जेही हृदय मंदिरी. जर आपल्या हृदयाच्या मंदिरामध्ये भगवंताला जर साठवलं तर त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार. कारण आपला व्यापार तेव्हा सफळ होतो आपली एरधार संपल्यानंतर. नाहीतर कसं व्यापारी लोकांना विचारा नफा कसा कमवायचा. सफळ व्यापार केव्हा म्हणतात, तोटा आल्यास म्हणता का सफळ व्यापार झाला? हो नाही म्हणत. व्यापार करत असताना जर फायदा झाला तर व्यापार सफळ झाला, नाहीतर काय फायदा नाही झाला तर सफळ कसा म्हणता येईल. महाराज म्हणतात आपला जर जीवन प्रवास या जीवन प्रवासामधला जर व्यापार सफळ करायचा असेल तर भगवंताला साठवलं पाहिजे. साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार. अशा प्रकारे अभंगावर धावत्या स्वरूपामध्ये चिंतन केलं. महाराज म्हणतात की भगवंत जर आपल्या हातात आला तर आपल्याला कुठलीही भय चिंता राहत नाही. म्हणून या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून हरिभक्तपराय नवनाथ महाराज
खेडकर आपण का वा कडक आवाज म्हणले हा गडाख आणि जालिंदर महाराज उंचलगाव पांचलगाव याच्यात उचलगाव लिहिलं माझी काय गलती पांचलगाव हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज शहादापूर सविता संगीताताई महाराज चव्हाण भागवताचार्य संगीताताई महाराज चव्हाण याही इथे उपस्थित राहिलेत. हे काय गळेगाव मानेगाव खंदा सोनारी धारणगाव भजनी मंडळ ते लिहिलंय ते सांगतोय मला माहित नाही. परिसरातील रवंदा या सगळी भजनी मंडळ इथे उपस्थित झालेले आहेत आणि नारायणराव संपतराव आणि संजयराव या कुटे परिवारासाठी आपण सगळे नवीन वास्तूमध्ये त्यांचा आजपासून प्रवेश त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथे आज जमलो आहोत. ते सर्व माझे सज्जन बंधू भगिनींनो, आजचा हा दिवस आनंदाचा असतो कारण शेवटी कोणालाही वाटतं की आपलं एकदा घर व्हावं संसारामध्ये आल्यानंतर. अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टीची फार गरज आहे. म्हणून अन्न वस्त्र आणि निवारा आपल्यासाठी चांगल्या प्रकारचा निवारा झालेला आहे. आपण नवीन वास्तूमध्ये आजपासून प्रवेश कराल, पण मी सांगितल्याप्रमाणे नवीन वास्तूमध्ये रोज 5 मिनिटं का होईना पण देवाची पूजा झाली पाहिजे एवढं मला निश्चित म्हणायचं. तर तुम्हाला ती वास्तुशांती फायदेशीर ठरू शकते, नाहीतर ठरू शकत नाही. अशा प्रकारे आमचे पेटी बाबा पेटी मास्तर खुश आहे. तो माणसं खुश बघावं माणसाने, नाही तर खुश बघतच नाहीत. काही काही माणसाच्या चेहऱ्यावर काय सांगावं तुम्हाला असा नूर असतो की त्याच्या बघितलं की तरी असं दुसऱ्या माणसाला त्रास होतो. पेटीवाले बाबा आपले खुश आहे, मस्त आहे. आणि आमचे मृदंगाचार्य लाड महाराज शंभू खूप चांगलं मृदंग वाजवतो. तरुण तडफदार, सळसळीत रक्त आहे, सळसळीत हात आहेत, असा सन 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 हात, असा सुंदर मृदंग वाजवणार लाड शंभू महाराज आमचे. त्यानेही फार सुंदर मृदंग वाजवलं. तुमच्यासारख्या सज्जन भक्तांनी खूप ऐकून घेतलं. हरिभक्तपरायण सगळी भजनी मंडळ असेल, हे भैया कॅमेरेवाले असतील, साऊंड सिस्टीमवाले असतील, सुंदर साऊंड सिस्टीम दिली त्यांनी. त्याच्यामुळं अशा प्रकारे सगळ्यांचंच कौतुक आहे. आणि या तिघी भावांना कुटे परिवाराला वास्तुशांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कीर्तनाला पूर्ण विराम देण्यापूर्वी माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सगळेच, आमचे चंद्रकांतजी दादा सांगळे, आमचे विनायकरावजी सांगळे, हे सगळे आले आहेत आणि नेहमीच माझ्यासोबत असतात. बरेच संपतराव वाघही गेले आताच. बरेच जण माझ्या ओळखीचे, सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही, परंतु सर्वांच्या वतीने ही कीर्तन सेवा इथे पूर्ण झाली असं समजू. चाल होईल आणि चालीनंतर मग विठ्ठल हरी होईल. कोण म्हणते चाल? तुका मने हारी, 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 तुका मने हारी. काही उरो ने दिवुरी, काही
झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार जो भजे हरि को सदा सोई परम पद पाएगा सोई परम पद पाए झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार व्यापार मनमोहन काना विनती करो दिन रे मनमोहन काना विनती करो दिन रे जब तक रहे मेरी नैन जब तक रहे मेरी नैन मनमोहन काना विनती करो दिन रे झाला सफल व्यापार व्यापार झाला सफल व्यापार व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल
कोपरगाव तालुक्यातलं हे गाव आहे ना? कोपरगाव किती किलोमीटर आहे इथून? 12. मला आठवलं 2017 मध्ये मी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमामध्ये 5 दिवस संत मुक्ताई चरित्र संगीतमय केलं होतं. तुम्हाला आठवतं? तुम्हाला आठवतं बाबा? पूज्य रमेशगिरी महाराज वगैरे सगळे होते ते ऐकायला. ते अध्यक्ष होते चव्हाण साहेब. म्हणजे फार सुंदर झालं होतं जनार्दन स्वामी आश्रमामध्ये. त्यानंतर मग मला ते आठवलं की कोपरगाव तालुक्यामध्ये आपण आलो आहे पुन्हा एकदा. त्या तत्कालीन त्यावेळेसचे आमदार स्मिताताई कोल्हे वगैरे सगळ्याच होत्या तिथे त्या कार्यक्रमाला. आणि खूप चांगला परिसर आहे, भूमी चांगली आहे. कारण की कोपरगावमध्ये जनार्दन स्वामी महाराजांचं आणि शुक्राचार्य महाराजांचं फार मोठं देवस्थान आहे. काल परवा मी शुक्राचार्य महाराजांची जे पुनर्मूर्ती प्रतिष्ठापना झाली तेव्हाही मी त्या प्रमुख संतांमध्ये होतो, म्हणजे नाशिकहून आलो होतो. अशा प्रकारे ह्या पुण्यभूमीमध्ये आजची झालेली सेवा, आमचे संपतरावांचा फार आग्रह होता की आमच्या भूमीला तुमचे पाय लागले पाहिजे, आमच्या शेतामध्ये तुम्ही आलं पाहिजे. यासाठी मी एवढा दमलेलो होतो खरंच, कारण की फार मोठा प्रोग्राम परळी वैजनाथला झाला. त्याच्यानंतर रात्री वाहेगावला कीर्तन होतं, 9 ते 11 होतं. घरी जाता जाता 2 वाजले. तिकडून पहाटे सकाळी निघालो, तरीही प्रयास केला. कारण जिथे प्रेम असतं तिथे बंधन नसतं. आणि म्हणून संपतराव कुटे परिवाराचं असंच प्रेम माझ्यावर आहे. माझंही त्यांच्यावर खूप खूप त्यांना शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत. झालेली सेवा पूर्ण करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय